नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY BCOMच्या कंपनी कायद्याची मूळ तत्वे या विषयातील प्रकरण 3 कंपनीची नोंदणी व भांडवली उभारणी संबंधी दस्तऐवज या प्रकरणात 3 मूलभूत दस्तऐवजांच्या आधारे कंपनीची नोंदणी आणि भांडवल उभारणीची प्रक्रिया ही पूर्ण केली जाते. त्यामुळे कंपनीची नोंदणी करत असताना किंवा भांडवल उभारणी करत असताना ह्या तिन्ही दस्तऐवजांना प्रमुख दस्तऐवज म्हणलं जातं. या प्रकरणामध्ये आपल्याला या 3 प्रमुख दस्तऐवजांबाबत अभ्यास करायचा आहे. परंतु आज आपण घटनापत्रक या दस्तऐवजाबद्दल समजून घेत आहोत. ज्या पद्धतीने देशामध्ये राहत असताना वागत असताना भारताच्या राज्यघटनेनुसार म्हणजे संविधानानुसार प्रत्येक माणसाला ह्या देशामध्ये राहण्यासाठी काही अधिकार आणि जबाबदारी दिलेली आहे. थोडक्यात संविधानाच्या माध्यमातून भारतामध्ये कशा पद्धतीने राहायचं, कशा पद्धतीने वागायचं, सार्वजनिकरित्या सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीने सहभाग नोंदवायचा, कोणतं कृत्य करायचं, कोणतं कृत्य करू नये, या गोष्टी त्या संविधानामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच पद्धतीने कंपनीच्या सुरुवातीलाच कंपनीमध्ये कोणत्या जबाबदाऱ्या असणार, कोणते अधिकार असणार, कोण काम बघणार, या संदर्भातील पूर्ण स्वरूप हे त्या घटनापत्रकामध्ये नमूद केलं असतं. थोडक्यात कंपनीचं संविधान हे कंपनीचं घटनापत्रक असतं आणि हे घटनापत्रक त्या कंपनीची कार्यक्षेत्र हे निश्चित करत असतं. घटनापत्रक या संकल्पनेची अर्थ आणि व्याख्या कंपनी कायदा 2013च्या कलम 256 अनुसार ही व्याख्या करण्यात आलेली आहे. घटनापत्रक म्हणजे कंपनीचे मूलतः तयार केलेली किंवा या कायद्यानुसार किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज होय. कंपनीचे घटनापत्रक म्हणजे ज्या दस्तऐवजामुळे कंपनीची निर्मिती होते आणि कायद्याप्रमाणे नोंदणी केली जाते असा तो मूलभूत दस्तऐवज असतो. कंपनी खाजगी असो वा सार्वजनिक असो, घटनापत्रकाशिवाय कंपनीची नोंदणीच होऊ शकत नाही. या घटनापत्रकात कंपनीचे मूळ उद्दिष्ट आणि अधिकारांच्या मर्यादा या स्पष्ट केल्या जातात. आपल्या भागधारकांना आणि कर्जरूपाने गुंतवणूकदार करणाऱ्यांना कंपनीची व्याप्ती किंवा त्याची कल्पना यावी यासाठी घटनापत्रक हे त्याचे मूळ आधार समजले जाते. घटनापत्रकाची आवश्यकता काय आहे? तर कंपनीचे घटनापत्रक म्हणजे कंपनीचा मूलभूत असा दस्तऐवज आहे का ज्यावर कंपनीची संपूर्ण रचना आधारलेली आहे. कंपनीचे मूळ उद्दिष्ट, व्यवसायाचे स्वरूप, भागभांडवलाचे स्वरूप व कंपनीच्या व्यवसायाची व्याप्ती इत्यादी संबंधी महत्त्वाची माहिती घटनापत्रकात ठळकपणे नमूद केलेली असते. घटनापत्रकात नमूद न केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कंपनी व्यवसाय करू शकत नाही. बाहेरचे जग आणि कंपनी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून या घटनापत्रकाला महत्त्वाचं स्थान किंवा असं अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. घटनापत्रकामुळे कंपनीच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती समजते, तसेच मर्यादाही स्पष्ट होतात आणि त्या लक्षात येतात. थोडक्यात घटनापत्रकाने कंपनीला जणू लक्ष्मण रेषाच आखून दिलेली आहे. ही रेषा कंपनीने ओलांडू नये अशी कायद्याची अपेक्षा आहे. आता हे घटनापत्रक तयार करत असताना ते काही विधानांच्या माध्यमातून विधानांचा सहभाग या घटनापत्रकात होतो. भारतीय
कंपनी कायद्यातील कलम 13 अनुसार कंपनीच्या घटनापत्रात कोणती माहिती दिली पाहिजे याबाबत हे विधान स्पष्ट केलेले आहेत. आणि ह्या विधानांच्या माध्यमातून कंपनीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याच्यामध्ये थोडासा फार बदल होतो, परंतु प्रत्येक कंपनीला, मग ती खाजगी कंपनी असो किंवा सार्वजनिक कंपनी असो, त्या कंपनीला ह्या 5 विधानांच्या माध्यमातून ती माहिती कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याला आणि समाजाला, बाहेरच्या जगाला ही देणं अपेक्षित आहे आणि कंपनी कायद्यानुसार ती तयार करणंही अपेक्षित आहे. त्यातील पहिलं विधान सांगितलेलं आहे कंपनीचे नाव किंवा नाम विधान. ह्या विधानात कंपनीचे नाव नमूद केले जाते. ह्या नावाने पुढे नोंदणी केली जाते. कंपनीचे प्रवर्तक त्यांच्या इच्छेप्रमाणे कंपनीच्या नावाची निवड करू शकतात, तथापि काही अटी विचारात घ्याव्या लागतात. कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लिहिणे आवश्यक आहे. जर कंपनी खाजगी असेल तर खाजगी मर्यादित आणि सार्वजनिक असेल तर फक्त मर्यादित शब्द लिहिणे बंधनकारक आहे. मात्र हमीने मर्यादित कंपन्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लिहिण्याची आवश्यकता नाही. वाणिज्य, व्यापार, क्रीडा, विज्ञानाच्या विकासासाठी अशा कंपन्या स्थापन होतात. त्यांचा नफा मिळवणे असा उद्देश नसतो, त्यामुळे त्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्दाची आवश्यकता नसते. कंपनी कायदा 2013 प्रमाणे कंपनी कोणतेही नाव धारण करण्यास त्यांना स्वातंत्र्य असले तरी सरकारच्या दृष्टीने ते अनुचित अथवा अयोग्य असू नये. उदाहरणार्थ, अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीला घेता येत नाही. ज्या शब्दांनी कंपनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी जवळीक दाखवील असे नाव कंपनीला स्वीकारता येणार नाही. भारतीय राष्ट्रध्वज, युनो, जागतिक संघटना इत्यादीशी साम्य असलेली नावे किंवा चिन्हे यांचा वापर देखील त्यांना करता येत नाही. कंपनीच्या नावात राष्ट्रपुरुषांच्या नावाचा उल्लेख असता कामा नये. तसेच कंपनीच्या नावात सहकारी हा सुद्धा शब्द नसावा. कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनीच्या नावाची नोंदणी झाल्यानंतर त्या कंपनीचे नाव, नोंदणी कार्यालयाचा पत्ता कंपनीच्या बाहेर ठळक अक्षरात बोर्ड तयार करून लावावा. त्याचप्रमाणे कंपनीच्या सर्व दस्तऐवजांवरही तसे नाव नमूद करणं अपेक्षित आहे. दुसरं विधान आहे नोंदविलेले कार्यालय किंवा स्थळ विधान. या विधानात कंपनीच्या नोंदवलेल्या मुख्य कार्यालयाचा पत्ता स्पष्टपणे नमूद करावा लागतो. ज्या ठिकाणी कंपनीचे प्रवर्तक मुख्य कार्यालय करू इच्छितात त्या गावाचे नाव, संपूर्ण पत्ता, राज्याचे नाव इत्यादीचा समावेश स्थळ विधानात होतो. त्यामुळे कंपनीच्या नोंदणीचे ठिकाण निश्चित होते, कंपनीचे राष्ट्रीयत्व निश्चित होते व महत्त्वाचे म्हणजे कंपनीला सर्व पत्रव्यवहार नोंदणी कार्यालयामार्फतच सुरू करता येतात. कंपनीचे सर्व महत्त्वाचे दस्तऐवज, कागदपत्रे, करारांच्या प्रती व कंपनी कायद्याप्रमाणे जी कागदपत्रे किंवा रजिस्टर आवश्यक असतात ती सर्व कागदपत्रे मुख्य कार्यालयात ठेवली जातात. कंपनीचे मुख्य कार्यालय किंवा नोंदणीचे कार्यालय व जेथे प्रत्यक्ष व्यवहार चालतो ते ठिकाण हे काही वेळा वेगळे असू शकते. उदाहरणार्थ, फोर्ड कंपनी तिचं मुख्य कार्यालय भारताच्या बाहेर आहे, परंतु तिचा व्यवसाय हा भारतातल्या बँगलोर शहरामध्ये चालत असतो. तथापि पत्रव्यवहाराच्या दृष्टीने कंपनी कायद्यानुसार नोंदणी कार्यालय हे महत्त्वाचे मानले जाते. कंपनीची नोंदणी झाल्यापासून 15 दिवसाच्या आत कंपनीचे स्वतःचे कार्यालय ठरवून दिले पाहिजे. या पत्त्यावर कंपनीला पत्रे मिळतील, तसेच पत्रे बाहेर पाठवली जातील. सर्व सूचना या पत्त्यावर कंपनीला मिळतात. कंपनी कायद्यात सुचवल्यानुसार कंपनीने नोंदणी झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला नोंदवलेल्या कार्यालयाची माहिती दिली पाहिजे. प्रत्येक कंपनीने
कंपनीच्या कार्यालयाच्या वर कंपनीचे नाव व पत्ता ठळक अक्षरात लिहिलेला असावा किंवा नावाचा बॅनर तयार करून लावलेला असावा. कंपनीचा त्या नावाचा आणि पत्ता असलेला शिक्का सुद्धा कोरलेला असावा. कंपनीची लेटरहेड, बिल्स, पावती पुस्तक, सूचना इत्यादींवर कंपनीचे नाव, पत्ता, कंपनीचा ओळख क्रमांक, ईमेल पत्ता, टेलिफोन नंबर, फॅक्स नंबर इत्यादी कोरून किंवा छापून घ्यायला पाहिजे. कंपनी कायदा सुचवल्यानुसार कंपनीच्या हुंड्या, वचनचिठ्ठ्या यावर सुद्धा कंपनीचे नाव छापून घेतले पाहिजे. कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयाच्या जागेत बदल झाल्यास याबाबत कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याला बदल झाल्यापासून 15 दिवसाच्या आत सांगितले पाहिजे किंवा तसे कळवले पाहिजे. कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयाच्या जागेत बदल करण्यासाठी विशेष ठरावाची आवश्यकता असते. कंपनीचे कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलण्यासाठी विभागीय संचालकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. एकाच राज्यात कंपनीचे कार्यालय एका ठिकाणून दुसरीकडे बदलण्यासाठी सुद्धा कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याची संमती घ्यावी लागते. कंपनीच्या जागेत बदल करण्यासाठी कंपनी किंवा तिच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबींची जर पूर्तता केली नसेल तर त्यांना दंड केला जातो. हा दंड साधारणपणे ज्या ठिकाणी चूक झाली असेल त्या ठिकाणापासून त्या दिवसापासून प्रत्येक दिवसाला 1000 रुपयापर्यंत हा दंड आकारला जातो. यातलं तिसरं विधान उपदेश किंवा उद्दिष्ट विधान. घटनापत्रकातील हे अत्यंत महत्त्वाचं विधान समजलं जातं. यामध्ये प्रवर्तक कंपनीची स्थापना करण्यामागे आपला उद्देश स्पष्ट करतो. भागधारक कंपनीची उद्दिष्ट लक्षात घेऊनच कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असतात. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी कोणत्या उद्देशासाठी स्थापन केली जाणार आहे हे सुद्धा या विधानामध्ये स्पष्ट केलं जातं. त्याच पद्धतीने भविष्यात उद्देशांसंदर्भात आणखी काय केले जाणार आहे हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होताना दिसून येते. कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीची स्थापना करताना व तिचा उद्देश ठरवताना कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. बेकायदेशीर स्वरूपाच्या कामासाठी कंपनी स्थापन केली जात नाही. कंपनीच्या प्रवर्तकांना कंपनीची व्यावसायिक उद्दिष्टे ठरवण्याचा अधिकार आहे, तरी त्यांनी पुढील मर्यादांचा विचार केला पाहिजे की ज्यात कंपनीची उद्दिष्टे बेकायदेशीर असता कामा नये. उदाहरणार्थ लॉटरीचा व्यवसाय किंवा चोरीचा व्यवसाय सुरू करता येऊ शकत नाही. कंपनीचे उद्दिष्ट कंपनी कायद्याच्या विरोधात असू नये. तसेच सरकारी धोरणाविरुद्ध कंपनीची उद्दिष्ट असू नये. जनहिताविरुद्ध कंपनीची उद्दिष्ट असू नये. या उद्दिष्टांशिवाय कंपनी कायद्याप्रमाणेच कंपनीला व्यवसाय करण्यासाठी काही अद्ययावत अधिकार सुद्धा प्राप्त होत असतात. त्याचाही विचार केला पाहिजे. पुढचं विधान आहे जबाबदारी किंवा देयता विधान. घटनापत्रकातील या विधानात सभासदांची जबाबदारी ही निश्चित केली जाते. यामध्ये सर्व सभासदांची जबाबदारी मर्यादित राहील असे स्पष्टपणे नमूद केले जाते. म्हणजेच भागांनी मर्यादित असलेल्या सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित राहील. जर सभासदांनी त्यांनी खरेदी केलेल्या भागाची निम्मी रक्कम भरलेली असेल तर त्यांची जबाबदारी केवळ उरलेल्या 50% रकमेएवढीच मर्यादित राहील. याची ग्वाही या विधानात असते. तसेच ज्या कंपन्या हमीने मर्यादित म्हणून स्थापन झालेल्या असतात किंवा नोंदवलेल्या असतात त्या कंपन्यात भागधारकांना विसर्जनाच्या वेळी विशिष्ट ठराविक रक्कम देण्याची जबाबदारी निश्चित होते. त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची जबाबदारी नसते असा स्पष्ट उल्लेख या विधानात असतो. ज्या कंपन्या अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर नोंदवल्या जातात त्यांच्या घटनापत्रकात जबाबदारीचे स्वतंत्र विधान नमूद करण्याची आवश्यकता नसते. तसंच पाचवं विधान भांडवल विधान. भाग भांडवल असणाऱ्या भागांनी मर्यादित किंवा हमीने मर्यादित असणाऱ्या कंपन्यांनी
या विधानात भाग भांडवल नमूद केले पाहिजे. कंपनीची नोंदणी करताना भागभांडवलाच्या रकमेचा स्पष्ट उल्लेख असणं आवश्यक आहे. भागभांडवलाची एकूण रक्कम समभागात विभागलेली असते व प्रत्येक भागाची दर्शनी किंमत भागावर स्पष्टपणे नमूद केलेली असते. उदाहरणार्थ, भाग भांडवल 5,00,000 रुपये प्रत्येकी 10 रुपयाच्या 50,000 समहक्क भागात विभागलेले राहील. नोंदणी करताना या भांडवलाचा उल्लेख असल्यामुळे अशा भांडवलास अधिकृत भांडवल ऑथराइज्ड कॅपिटल असेही म्हणतात. किती भाग भांडवल नमूद करावे यावर कायदेशीर बंधन नसते, परंतु समहक्क भागांची किंमत ही 100 किंवा 10 असावी, तर अग्रहक्क भागांची किंमत 100 असावी. अधिकृत भागभांडवलाची रक्कम लिहिताना शक्यतो भरपूर रक्कम असावी, म्हणजे वेळोवेळी कंपनीला भागभांडवलाची उभारणी करता येते. अधिकृत भांडवलाची विभागणी विविध भागांमध्ये व त्यांच्या सह हक्कांसहित देण्याचे कंपनीवर बंधन असते. कंपनी कायदा कलम 5 अनुसार भांडवल विरहित कंपन्यांनी आपल्या घटनापत्रकात अधिकृत भागभांडवलाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नसते. तसेच हमीने मर्यादित असणाऱ्या कंपन्यांना देखील घटनापत्रकात या विधानाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नसते. मात्र या प्रकारच्या कंपन्यांनी आपल्या नियमावलीत भांडवलाची रक्कम नमूद केली पाहिजे. अशा पद्धतीने हे घटनापत्रक आणि या घटनापत्रकातील हे परिशिष्ट, हे विधानं किंवा याला कलमही म्हणले जातात, ही कलम स्पष्ट होतात. धन्यवाद.